नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वीचा मॅथ्स 2ला सुरुवात करतोय। मॅथ्स 1 आणि मॅथ्स 2 प्रत्येकी 40 गुणाचे पेपर असतात, मात्र प्रश्नपत्रिका येते 60 गुणाची। पैकी एक अतिशय सोपं असं प्रकरण मार्कासाठी हे आहे, ज्याला 8 गुण आहेत। 8 गुणासाठी हे प्रकरण आहे। या प्रकरणामध्ये आपण समरूपता पाहणार आहोत। समरूपता पाहण्याच्या आधी आपल्याला पाहावं लागेल त्रिकोणाचं क्षेत्रफळ। इयत्ता 9वी मध्ये देखील आपण समरूपताचा विचार केला होता। समरूपता दाखवण्यासाठी ज्या कसोट्या होत्या त्याचा विचार केला होता। या ठिकाणी आपण सुरुवातीला जाणार आहोत क्षेत्रफळ, त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर। आता त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं गुणोत्तर म्हणजे दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा भागाकार, आणि त्रिकोणाचं क्षेत्रफळ म्हणजेच 1/2 पाया गुणिले उंची। विद्यार्थी मित्रांनो, त्रिकोणाला 3 बाजू असतात। 3 बाजू पाया जर बदलला तर त्याच्या संगत उंच्या बदलतात, आणि तिन्ही उंची ह्या एक संपाती असतात। म्हणून कधी पण आपलं सरसकट आपण विचारात घेतो पाया हा हॉरिझॉन्टल असतो, असं काय नाही। पाया तिरपा देखील असू शकतात। गणितात त्याचा आधार आपण घेऊन नंतर पाहणार आहोत। आता या ठिकाणी पाठ्यपुस्तकाचं पहिलं प्रमेय आहे, दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्याच्या पाया आणि संगत उंची याच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा इतकं असतं। आकृती क्रमांक 1 बघा। या ठिकाणी पाया B1 पाया B2 ही जी आणि उंची H1 H2 ही दुसऱ्या त्रिकोणाची उंची आहे। तर अशा वेळेला जर पाया उंची आणि दोन त्रिकोणाची उंची आणि दोन त्रिकोणाचा पाया जर भिन्न असेल तर क्षेत्रफळाचं गुणोत्तर बरोबर B1 गुणिले H1 छेदाला B2 गुणिले H2। याच्यावर आपणास गणिताचं शक्यतो येत नाही, परंतु हे मूलभूत सूत्र आहे। हे आपलं पाठ पाहिजे की कोणत्याही दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे पाया आणि त्याच्या संगत उंची याचा गुणाकाराच्या गुणोत्तर एवढं असतं। याचं उपप्रमेय आहे, जर या ठिकाणी उंची समान घेतली आहे मी, जर उंची समान असेल H1 बरोबर H2 तर साहजिकच त्या ठिकाणी H1चा लोप होतोय, आणि त्यामुळे शिल्लक राहतं दोन त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे संगत पायाच्या प्रमाणात असतं। मग आपल्याला प्रमेय कसं मिळालं? समान उंची असणाऱ्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्याच्या संगत पायाच्या गुणोत्तरा एवढं असतं। याच्यावर या ठिकाणी उदाहरण बघा। या ठिकाणी त्रिकोण आहे ABE जो डावीकडे आहे, आणि दुसरा त्रिकोण आहे ABD जो त्याच्या उजवीकडे दिसतोय। जर आपण AB पाया घेतला तर त्याची उंची येते EB आणि दुसऱ्याची उंची येते AD। तेव्हा या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर उंचीच्या प्रमाणात पहिल्याची उंची EB दुसऱ्याची उंची ED 6/9 त्याचा आपण गुणाकार स्वरूप घेतलं आणि कॅन्सलेशन केलं तर या ठिकाणी सजातीय अवयवाचा ह्रास होतोय, शिल्लक राहतो 2/3। हे झालं या तिसरा प्रमेयाचं की ज्याचा या ठिकाणी उंची समान असेल तर क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्याच्या उंचीच्या प्रमाणात, हे जे आपण आता सिद्ध केलं। तर या ठिकाणी बघा दोन त्रिकोण घेतले आहे TRK आणि TPK। TRK म्हणजे हा मी रेखांकित करतोय तो त्रिकोण, आणि जो न रेखांकित केलेला त्रिकोण आहे तो त्रिकोण PK। तर या ठिकाणी दोघांची उंची सामायिक आहे, ती म्हणजे या ठिकाणी जर आपण नाव दिलं तर TM होऊ शकते। मग हे जे दोन त्रिकोण आहेत हे समान उंची असल्यामुळे क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे पायाच्या प्रमाणात, पहिल्याचा पाया RP आणि दुसऱ्याचा पाया PK, आणि तो या ठिकाणी दिला गेला आहे। आणि याचं गुणोत्तराची किंमत आपल्याला प्रश्नात दिली आहे 3/2। तर अशा पद्धतीने याच्यावर ही जी दोन उपप्रमेय आहे याच्यावर आपल्याला हमखास एक गणित विचारलं जाऊ शकतं। इन शॉर्ट
पाया समान असेल तर क्षेत्रफळाचं गुणोत्तर उंचीच्या प्रमाणात, आणि दुसरं प्रमेय उंची समान असेल तर क्षेत्रफळाचा गुणोत्तर हे पायाच्या प्रमाणात. आता या ठिकाणी बघा, या दोन समांतर रेषा आहेत. इथे जर आपण PQ पाया घेतला तरी उंची आणि ही उंची होते, आणि समांतर रेषामध्ये लंबांतर असल्यामुळे पाया समान उंची समान अशा वेळेला दोन्ही त्रिकोणी क्षेत्रफळाने समान असतात. हे आपण नंतर वापरणार आहोत. अतिशय एक महत्त्वाचा नियम, मागे जर ही रेषा असेल आणि हा बिंदू असेल तर या बिंदूतून एक आणि एकच लंब रेषा काढता येते, असं आपण या मागच्या नववीमध्ये पाहिलं होतं. मग या ठिकाणी कितीही त्रिकोण झाले तर हे सर्व त्रिकोण समान उंचीचे असतात. म्हणजेच जर एका टोकाशी असलेले सर्व होणारे त्रिकोण हे समान उंचीचे असतात. आता हेच जर आपण या पद्धतीने पाहिलं आकृती फिरवून, तर हा दोघाचा सामायिक शिरोबिंदू घेतला तर हे दोन त्रिकोण झाले, हे समान उंचीचे आहेत. आणि हा दुसरा आहे किंवा या पद्धतीने बघूया आपण, हा देखील ही जर सामायिक उंची घेतली तर हे जे दोन त्रिकोण आहेत हे दोन त्रिकोण समान उंचीचे होतात. आता याच्यावरच आधारित आपल्या पाठ्यपुस्तकातील अतिशय महत्त्वाचं प्रमेय, त्याला प्रमाणाचं मूलभूत प्रमेय म्हणतात, ते पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पाठ्यपुस्तकातील पहिल्या प्रकरणातील अतिशय महत्त्वाचं प्रमेय, त्याला प्रमाणाचं मूलभूत प्रमेय किंवा BPT असं म्हणतात. आता हे प्रमेय काय आहे? त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी व दोन बाजूस भिन्न बिंदूत छेदणारी ही रेषा त्या बाजूला प्रमाणात विभागते. आपण जडतर स्वरूपात हे जर विधान लिहिण्याचा प्रयत्न केला किंवा जडतर स्वरूपात लिहिलं तर पहिला भाग येतो, त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा जर दोन बाजूला भिन्न बिंदूत छेदत असेल तर ती त्या बाजूंना प्रमाणात विभागते. हे झालं आपलं साध्य. तर पक्षामध्ये येणार त्रिकोण, आपण या ठिकाणी त्रिकोण ABC घेतला आहे. एक रेषा येणार जी एका बाजूला समांतर आहे. ही जी रेषा L आहे ती बाजू BC ला समांतर आहे, आणि ही या पद्धतीने पण समांतर असू शकते. म्हणून आपल्याला या ठिकाणी नमूद केलं की दोन भिन्न बिंदूत छेदते, या ठिकाणी एकाच बिंदूत छेदते. मग एवढा सर्व उल्लेख आपल्या त्या पक्षामध्ये येणार. जर या ठिकाणी आपण पाहिलं तर रेषा L ही त्रिकोण ABCच्या BC या बाजूला छेदते. म्हणजे पहिलं झालं, त्रिकोण ABC मध्ये रेषा L समांतर बाजू BC, त्या दोन बाजूला भिन्न बिंदू छेदते. या ठिकाणी आपण दोन बाजू घेतल्या आहेत, एक AB आणि दुसरी आहे AC. AB ला या ठिकाणी P मध्ये छेदते आणि AC ला बिंदू Q मध्ये छेदते. आता ही जी दोन विधानं आहेत वेगवेगळ्या स्वरूपात आपण लिहू शकतो. वाटलं तर असं लिहा, रेषा L ही AB ला P मध्ये छेदते, त्याचप्रमाणे रेषा L ही AC ला Q मध्ये छेदते. किंवा असं लिहिलं तरी हरकत नाही, रेषा L बाजू AB आणि बाजू AC ला अनुक्रमे बिंदू P आणि Q मध्ये छेदते. गणितामध्ये भाषेला महत्त्व नाही, त्या भाषेपासून निघणाऱ्या अर्थाला महत्त्व आहे. ती रेषा दोन बाजूला भिन्न बिंदू छेदते, एवढंच अभिप्रेत आहे. आपला झाला पक्ष, त्यानंतर साध्य, ती प्रमाणात विभागते. प्रमाणात विभागतं म्हणजे त्या रेषेमुळेची दोन भाग झाले, आंतरछेद AP आणि PB, आणि दुसऱ्या बाजूचे दोन भाग होतात आंतरछेद AQ आणि QC, यांचा गुणोत्तर समान असतं. म्हणजेच AP भागिले PB बरोबर AQ भागिले QC. याच्यातून आपल्याला साध्य करता येणार नाही, त्यासाठी आपल्याला रचना करावी लागली. या ठिकाणी या तुटक रेषा दाखवल्या आहेत मी, बाजू PC आणि बाजू BQ हे जर जोडले तर आपल्याला या पद्धतीने आकृती मिळते. या ठिकाणी दोन संच तयार केले आहेत मी.
पहिल्यांदा या पद्धतीने आकृती घेतलेली आहे मी. पी क्यू आणि बी, वरचा जो त्रिकोण आहे तो आहे पी क्यू ए आणि खालचा जो त्रिकोण आहे तो पी क्यू बी. मागे सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी दोन्ही समान उंचीचे होतात, म्हणून पहिलं विधान जे डावीकडे आहेत त्रिकोण पी क्यू ए आणि त्रिकोण पी क्यू बी. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुम्ही वाचतील तेव्हा आपली नजर अशी फिरली पाहिजे पी क्यू ए आणि पी क्यू बी. आपल्याला कल्पना येते की हे जे दोन त्रिकोण आहेत सामायिक शिरोबिंदू आहे, त्याच्यामुळे साहजिकच तो दोन्ही त्रिकोण हे समान उंचीचे होतात आणि समान उंचीचे क्षेत्रफळाचं गुणोत्तर संगत पायाच्या प्रमाणात. पहिलाचा पाया आहे पी क्यू ए पी आणि दुसऱ्याचा पाया आहे पी बी. तर या पद्धतीने आपल्याला दुसरं विधान मिळतंय की क्षेत्रफळ त्रिकोण पी क्यू ए छेदाला क्षेत्रफळ त्रिकोण पी क्यू बी हे समान उंचीचे आहेत, त्याच्यामध्ये या दोघांचं क्षेत्रफळाचे गुणोत्तर ए पी भागिले पी बी समान उंचीचे त्रिकोण. आपण आता उजवीकडे वळूया. या ठिकाणी पी क्यू ए आणि पी क्यू सी हे देखील समान उंचीचे होतात. तर या ठिकाणी त्रिकोण घेताना हेतुपुरस्सर सर्व ठिकाणी पी क्यू ने सुरुवात केली आहे, पी क्यू ए पी क्यू बी, आणि आता घेताना पी क्यू ए आणि पी क्यू सी. पी क्यू ए वरचा त्रिकोण, पी क्यू सी हा खालचा त्रिकोण, हे देखील समान उंचीचे त्रिकोण आहेत, म्हणून क्षेत्रफळाचं गुणोत्तर क्षेत्रफळ त्रिकोण पी क्यू ए छेदाला क्षेत्रफळ त्रिकोण पी क्यू सी बरोबर पहिलाचा पाया भागिले दुसऱ्याचा पाया समान उंचीचे त्रिकोण. मागच्या वेळी सांगितल्याप्रमाणे ह्या जर दोन रेषा समांतर असेल आणि हा जर पाया घेतला तर या पद्धतीने हे दोन त्रिकोण समान पाया आणि उंची असल्यामुळे क्षेत्रफळ समान आहे आणि या ठिकाणी अंश समान झाला, छेद समान झाला, म्हणून दोन्ही गुणोत्तर समान आणि दोन्ही गुणोत्तर समान म्हणून त्याची उजवी बाजू पण समान आणि अशा पद्धतीने सिद्ध करता येते ए पी भागिले पी बी बरोबर ए क्यू भागिले क्यू सी. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सिद्धता ही जी आहे ही सिद्धता कधीच पाठ करू नये. विधान लिहून झाल्यावर आकृतीचं वाचन करून लिहायला शिकले पाहिजे, तर सिद्धता स्मरणात राहते. विद्यार्थी मित्रांनो, आपण आताच प्रमाणाचं मूलभूत प्रमेय पाहिलं. प्रमाणाचा मूलभूत प्रमेय सिद्ध केल्यानंतर वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये जर आकृती असतील तर प्रमाणाचा मूलभूत प्रमेय लिहिताना काही मुलं चुका करतात असं आमचं पेपर चेकिंग करताना लक्षात आलेलं आहे. या ठिकाणी त्रिकोणाच्या ज्या तीन बाजू आहेत, एकदा बी सीला समांतर आहे, त्यानंतर ए सीला समांतर आहे आणि एकदा ए बीला समांतर आहे. जर समांतर रेषा बदलले की त्यांच्या प्रमाणाचं मूलभूत प्रमेय जी बाजूची गुणोत्तर आहे ती बदलतात. एवढं लक्षात ठेवायचं. ज्याला समांतर आहे ते सम्मुख बिंदू जर घेतला तरी आपण एने सुरुवात करावी लागेल, तर आपल्याला प्रमेय विधान मिळणार आहे ए पी भागिले पी बी बरोबर ए क्यू भागिले क्यू सी. आता ए सीला समांतर असणारे सम्मुख बिंदू झाला आपला या ठिकाणी बी. जर आपण बी ने सुरुवात केली तर बी पी छेदाला पी ए आणि बी क्यू छेदाला क्यू सी. जर तुम्हाला हे पुढे मागे केले तरी चालतात, त्याला उत्तरामध्ये फरक पडत नाही. आता या ठिकाणी ए बीला समांतर आहे आणि ए बीच्या समोरचा बिंदू आहे तो म्हणजे बिंदू सी. म्हणजे आपल्याला सी या बिंदू पण सुरुवात करावी लागेल. म्हणजे सी क्यू भागिले क्यू ए आणि या ठिकाणी सी पी भागिले पी बी. मागे सांगितल्याप्रमाणे हा पुढे घेतला आणि हा एक गुणोत्तर मागे घेतलं तरी उत्तरामध्ये काही फरक पडत नाही. तर अशा पद्धतीने आपणच स्वतः त्रिकोण काढून त्रिकोणाच्या तिन्ही बाजूला वेगवेगळ्या पद्धतीने समांतर घेऊन या प्रमेयाचा सराव केला पाहिजे. आणि या चार अननोन किमतीपैकी आपल्याला तीन किमती दिल्या जातात आणि तीन पैकी तीन किंमत टाकून झाल्यानंतर चौथी किंमत देखील आपल्याला शोधता येते. किंवा कधी कधी 1, 2 आणि 3
या 3 बाजूपैकी तुम्हाला पूर्ण मोठी दिली जाईल, वरची दिली जाईल, वजाबाकी करून आपण लहान काढू शकतो. यानंतर या प्रमेयाचा व्यत्यास. प्रमेय काय म्हणतोय? जर एखादी रेषा त्रिकोणाच्या 2 बाजूला भिन्न बिंदूत छेदत असेल तर ती बाजूला प्रमाणात विभागते. उलट या ठिकाणी बाजूला प्रमाणात विभागत असेल तर ती समांतर असेल. तर आता या ठिकाणी या आकृतीमध्ये ही जी रेषा एल आहे, ही रेषा एल एपी भागिले पीबी आणि एक्यू भागिले क्यू या प्रमाणे विभागत आहे. तर आपण सांगू शकतो ही जी रेषा एल आहे किंवा पी क्यू आहे या तिसऱ्याला समांतर आहे. परीक्षेमध्ये या ठिकाणी 1, 2, 3, 4 अशा किमती दिल्या जातील. या 3 किमतीवरून पहिल्या गुणोत्तराची किंमत काढावी, त्यानंतर दुसऱ्या गुणोत्तराची किंमत काढावी आणि दोन्ही गुणोत्तर जर समान आली तर त्या रेषा समांतर असतील, नाहीतर समांतर नाही. तर परीक्षामध्ये देखील हा प्रश्न येऊ शकतो, समांतर आहे किंवा नाही ते ठरवा. त्यानंतर या ठिकाणी कोन दुभाजकाचा प्रमेय आपण घेतोय. प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाप्रमाणेच या ठिकाणी त्रिकोणाचे जे 3 कोन आहेत, हे तिन्ही कोन मी वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये घेतले आहे. एकदा कोन एडी कोन दुभाजक आहे, नंतर बीडी आहे आणि नंतर आहे सीडी. जर कोन दुभाजक असेल, कोन दुभाजक एडी असेल तर जो कोन दुभागला जातो, लक्षात कसं ठेवायचं ते प्रमेय आपल्याला सिद्ध करता येईल, पण ते नंतर पाहणार आहोत. तर इथून न सुरुवात करता बीने सुरुवात करायची किंवा डीने सुरुवात करायची. बीने सुरुवात करून एकदा फिरून आणि एकदा सरळ या पद्धतीने लक्षात ठेवूया आपण. तर लक्षात ठेवण्याची ट्रिक सांगितली आहे मी. जर आपण फिरून गेलो तर बी ए भागिले ए सी आणि खालून गेलो तर बी डी भागिले डी सी. जर याने सुरुवात केली असती तर ए सी सी ए भागिले बी ए बी आणि डी सी भागिले डी बी. आता या ठिकाणी बघा, हा कोन दुभागला असल्यामुळे आपल्याला बीने सुरुवात करता येणार नाही, तर ए किंवा सीने सुरुवात करावी लागेल. जर या ठिकाणी मी फिरून गेलो तर येणार आहे ए बी भागिले बी सी आणि सरळ गेलो तर येणार आहे ए डी भागिले डी सी. त्यानंतर इथे बघा, सीने आपण सुरुवात करू शकत नाही, पुन्हा एने सुरुवात करूया. जर सरळ गेलो तर ए डी भागिले डी बी आणि फिरून जर गेलो तर ए सी भागिले सी बी. अशा पद्धतीने आपण स्वतःच त्रिकोण तयार करून वेगवेगळे कोन दुभागून कोणत्या पद्धतीने कोन दुभाजक मिळतात ते आपण सराव केला पाहिजे. या ठिकाणी हे जे प्रमेय आहेत पाठ करून चालणार नाही. इथे सांगितल्याप्रमाणे कोन दुभाजक बदलला की त्याची गुणोत्तर बदलतात. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आकृती वाचन करा, प्रमेय लिहा आणि या ठिकाणी देखील एकूण 4 अननोन घटक आहेत. 4 पैकी आपल्याला 3 दिले जातील आणि मग किंमत टाकल्यानंतर तिरकस गुणाकार पक्षांतर करून राहिलेली किंमत शोधता येते. आणि शेवटचं आहे ते म्हणजे उपयोजन. हे 2 उपयोजनच मध्ये वाढतो, पण या ठिकाणी 3 समांतर रेषेच्या आंतरछेद गुणधर्म किंवा प्रमाणाचा मूलभूत प्रमाणाचे उपयोजन असं म्हणतात. जर या 3 समांतर असतील, ए पी समांतर बी क्यू समांतर सी आर, तर छेदिकेचे जे 2 आंतरछेद तयार होतात याचे गुणोत्तर हे समान असतं. अशा पद्धतीने आज आपण प्रमाणाचा मूलभूत प्रमेय, त्याचा व्यत्यास आणि त्याचं उपयोजन असे एकूण 4 गुणधर्म पाहिले आहेत. 4 गुणधर्मापैकी चाचणी परीक्षा असेल, सहामाही परीक्षा असेल किंवा वार्षिक परीक्षा असेल, याच्यावर एक गणित हमखास येत आहे. म्हणून 4 विचार करायचा. प्रमेय म्हणजे काय, व्यत्यास म्हणजे काय, कोन दुभाजक प्रमेय म्हणजे काय आणि 3 समांतर रेषेचा आंतरछेद गुणधर्म, या सर्व प्रमेयाचा सराव करायचा आहे. मी मागे सांगितल्याप्रमाणे पुन्हा सांगतोय, प्रमेय ही पाठांतर करून चालत नाही. तर त्या ठिकाणी आकृतीचं वाचन करून आपण प्रमेय लिहिली गेली पाहिजे. एक अक्षर पुढे मागे झालं की त्याचा अर्थ बदलतो, म्हणून पाठांतर या भूमितीमध्ये चालत नाही, तर आकृती वाचन करायला शिकायला पाहिजे.
धन्यवाद.